नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र विनोद पाटील परत तुमच्याबरोबर नवीन प्लॉटवर आज आलो आहे आपण कनाशिला कृष्णा देवकर यांच्या प्लॉटवर. कृष्णा देवकर यांच्या विरांगची व्हरायटी आहे, विरांग व्हरायटी आणि विरांग व्हरायटीला आपण आता ही 38 दिवसाची व्हरायटी आहे. थोडीशी लेट बांधतोय आम्ही यावर्षी. लेट का बांधतोय तर ह्यावर्षी थोडीशी जी मराठवाड्याकडची पद्धत आहे त्या पद्धतीत जाण्याचा प्रयत्न करतो, कारण लेट बांधल्याने मला मागच्या वर्षी थोडे अनुभव आले. प्लॉट लेट बांधल्यामुळे फ्रूट सेटिंग पहिल्या टप्प्यातली खूप चांगली झाली होती. त्याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ म्हणजे लेट करतोय. आज 38 दिवसाच्या मानाने एक नंबर म्हणजे प्लॉट वगैरे चांगले आहे, केनोपी चांगली आहे. याला आपण बेसर डोस जो आपण कंटिन्यू सांगतो तो बेसर डोस टाकलेलाच आहे. प्लस तुमचं बेसर डोस मी सांगितला तो त्या पद्धतीने, आणि स्प्रे पण माझ्या पद्धतीने चालू आहे. पण मग यावर्षी बॅक्टेरियाची थोडीशी एक त्यांची नातेवाईक आहेत आणि त्यांची बॅक्टेरियाची कंपनी आहे. त्या कंपनीचे बॅक्टेरिया आम्ही वापरून बघतोय. जे ॲग्रोक्रॉप सायन्स म्हणून एक बॅक्टेरियाची कंपनी आहे, अमोल गोसावी यांची. तर त्यांची जे काही बॅक्टेरिया आहेत, NPK अपटेक, ट्रायकोसुडो वगैरे, पहिल्या टप्प्यातले ट्रायकोसुडो, NPK अपटेक बॅक्टेरिया हे आम्ही सोडले आहेत. कारण प्लॉटला फुटवा चांगला आहे, वाढ चांगली आहे, त्याच्यानंतर फुलकळी चांगली आहे. आता तुम्हाला प्लॉटची केनोपी बघू शकता तुम्ही. प्लॉट आता इथे आहे, प्लॉटची केनोपी बघू शकता. आणि तसंच मागच्या बाजूला त्यांचा मिरचीचा प्लॉट आहे. मिरचीचा प्लॉट आठच दिवसाचा प्लॉट आहे. तुम्ही 8 दिवसाचा प्लॉट बघू शकता. थोडं झूम करून दाखवा. आणि बॅक्टेरिया त्याला पहिली ड्रेंचिंग आपण ट्रायको मायक्रोरायझा दिली होती, आणि दुसरी ड्रेंचिंग मध्ये आपण त्यांना 1261 आणि ह्युमिक दिलं होतं. तर त्याची ड्रेंचिंग झाली. आता तिसरी ड्रेंचिंग ते घेणार आहेत. पण मग सांगण्याचा पहिल्या टप्प्यात जे बॅक्टेरिया देतो ना आपण, खूप छान काम करताय असं मला म्हणायचं होतं आणि सांगायचं होतं. आणि ज्या बॅक्टेरिया आहेत ॲग्रोलाईफ सायन्सचे जे बॅक्टेरिया आहेत त्यांचाही रिझल्ट खूप छान आलेला आहे. मला स्वतः मी वैयक्तिक बघितलं. मी ट्रायको तेच वापरतोय, खूप छान रिझल्ट येतोय. त्यांचं ट्रायको चांगलं आहे, मायक्रोरायझा चांगलं आहे. त्यांची एक किट आहे, अपटेक किट, खूप छान रिझल्ट आहे त्यांचा. पण आता ह्या प्लॉटला अजून 2-3 दिवस बांधायला लेट करू आम्ही, आणि मग बांधणी चालू होईल. आम्ही तर 26 दिवसात प्लॉट बांधतो दरवर्षी, पण ह्या वर्षी आम्ही थोड्याशा लेट जातोय. तर मित्रांनो, भाजीपाला पिकाबद्दल काही अडचणी असतील तर माझा नंबर आहेच. धन्यवाद.